चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। यंदा तीव्र पाणी टंचाईची झळ बसेल असा इशारा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाने दिला आहे। 108.45% पाऊस झाला असला तरी 9 तालुक्यातील भूजल पातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे। जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1040 मिलीमीटर आहे। 2022-2023 या वर्षी जिल्ह्यात 1120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसाची टक्केवारी 108.45 इतकी आहे। पर्जन्यमानात वाढ झाली असली तरी 9 तालुक्यातील भूजल पातळीत घट झाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे। यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात 134 निरीक्षण विहीर आहेत। जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिन्यात या निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली जाते। यात सप्टेंबर महिन्यातील पाण्याच्या पातळीची नोंद महत्त्वाची असते। या महिन्याच्या नोंदीनुसार जिल्हा प्रशासनाकडून टंचाईचे आराखडे तयार केले जातात। सप्टेंबर महिन्यात पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे। त्यात बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड आणि जिवती तालुक्याचा समावेश आहे। त्यामुळे या तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।